एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेत गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय नाट्य शिगेला पोहोचलंय. सत्ता स्थापनेच्या संघर्षात शिंदे गट आणि भाजप पहिल्यांदाच थेट आमने सामने आले असून उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान तीव्र तणाव निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. शिंदे सेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर भाजपची कोंडी झाल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या सदाशिव पाटील यांच्या निवडीदरम्यान नगर परिषद परिसरात मोठा गोंधळ उडाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अश्लील भाषेत घोषणाबाजी करण्यात आली, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं. नगर परिषद सभागृहाबाहेर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात गद्दार गद्दार अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना चपला दाखवत निषेध केल्यानं राजकीय संघर्ष अधिकच चिघळला. काही काळासाठी परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपनं 4 नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपवरून नवा वाद निर्माण झालाय. या व्हीपबाबत गटनेत्यांनी आक्षेप नोंदवले असून त्याला शिवसेनेकडून सभागृहात प्रत्युत्तर देण्यात येत आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच शिवसैनिकांचा अतिउत्साह पाहायला मिळाला. नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड झाल्याचं बॅनर लावण्यात आलं. या बॅनरमुळे वादाला तोंड फुटलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून त्याखाली बाप तो बाप रहेगा असा मजकूर टाकण्यात आल्यानं भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी आधीपासूनच तणावपूर्ण आहे. या सर्व घडामोडींमुळे अंबरनाथ नगर परिषदेतील सत्ता स्थापनेची प्रक्रिया वादग्रस्त ठरत असून पुढील राजकीय हालचालींकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.